नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन नोटिफिकेशन मिळण्यासाठी. हाय गाईज, वेलकम इन आवर न्यू सेशन that is economics. This is our first session of economics and our chapter first, basic concepts in economics. First of all, introduction. Today's world is marked by scientific inventions and discovery. This remarkable scientific progress enabled to probe into the questions. So what is science? Science is the systematic body of knowledge. So there are two main types of science, that is natural science and social science. So first of all, we know that today's world is marked by scientific inventions and discovery. आपल्याला दिसून येते की मोठ्या प्रमाणात सायंटिफिक इन्व्हेन्शन अँड डिस्कवरी आपल्या वर्ल्डमध्ये चाललेली दिसते आहे. म्हणजेच याच्यामध्ये आपण बघायचं पहिल्यांदा की व्हॉट इज सायन्स. अँड हिअर there are two types of science, that is natural science and social science, and this science is the systematic body of knowledge. So remember that what is science? Science is the systematic body of knowledge. So when we get knowledge about systematic body of knowledge, so that is a science. So there is a two types of science, that is a natural science and social science. So what is natural science? Natural science is one whose laws are universally acceptable and validity can be tested in laboratory under controlled conditions. Natural science are also called exact science because of their empirical approach in the study. म्हणजेच नॅचरल सायन्स म्हणजे काय याच्यामध्ये बघायचं की नॅचरल सायन्स म्हणजे असं सायन्स आहे की त्याच्यामध्ये युनिव्हर्सली ॲक्सेप्टेबल केलं जात असतं. म्हणजेच ज्याची टेस्ट लॅबोरेटरीमध्ये केली जात असते आणि त्याच्यामध्ये लॅबोरेटरीमध्ये टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये कंट्रोलेबल कंडिशन असते. म्हणजे याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे एक्झॅक्ट त्याला आपण सायन्स असं म्हणतो आहे. आणि जे काही असेल आपल्या डिस्कवरीज असतील, रिसर्च असेल, ते आपण टेस्टेड लॅबोरेटरीमध्ये करत असतो, त्याला आपण नॅचरल सायन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री. म्हणजेच आपण मॅथमॅटिक्स असेल तर आपण लॅबमध्ये मॅथ्सच्या काही कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या करू शकतो. फिजिक्स असतील किंवा केमिकल रिॲक्शन असतील तर ते आपण त्याच्यामध्ये डिस्कवरीज ज्या असतील किंवा केमिकल रिॲक्शन असतील त्याच्या संदर्भात आपण त्याच्या टेस्ट करू शकतो. त्याला आपण नॅचरल सायन्स असं म्हणतो. सो व्हॉट इज सोशल सायन्स? सोशल सायन्स इज कॉल्ड ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ बिहेवियरल सायन्स because it is related to the study of some or the other aspect of human behavior. So here social science, it means it is called abstract or behavioral science. It means this social science is the study of human body or human being. Remember that. So it's related to the study of some or other aspect of human behavior. म्हणजे ह्युमन बिहेवियर कसं असेल, कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये एक प्रकारे ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो त्या व्यक्तीची सायकोलॉजी ते बघितली जाते, त्याला आपण सोशल सायन्स असं म्हणतो. सो सायकोलॉजी इज रिलेटेड टू द मेंटल आस्पेक्ट ऑफ ह्युमन बिहेवियरेबल. Sociology is related to the study of social aspect of man as a member of society. So here psychology is related to the mental aspect of human being. So here in our social science, this social science is study about the human behavior also and mental study or mental aspect of human behavior. So sociology is related to the study of social aspect of man as a member of society. सोशलॉजी कशाला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये स्टडी आपण सोशल म्हणजेच मेंबर ऑफ सोसायटीचा आपण स्टडी करत असतो तर आपण सोशलॉजी म्हणतो. आणि फिजिओलॉजी म्हणजे ज्याला आपण सायकोलॉजी असं म्हणतो ते सायकोलॉजी मेंटल आस्पेक्ट ऑफ द ह्युमन बिहेवियर असं म्हणतात. सो ह्युमन बिहेवियर कॅन आयदर बी empirical tested nor can be studied in the laboratory. Hence the laws of the social science are not universal but they are only statement of the general human tendencies. म्हणजे याच्यामध्ये आपण बघितले की नॅचरल सायन्स म्हटलं की त्याचं आपण सगळे जे टेस्ट असतो ते आपण लॅबोरेटरीमध्ये करतो. मात्र हे जे सोशल सायन्स आहे ज्याच्यामध्ये सायकोलॉजी येतं त्याचप्रमाणे सोशलॉजी येतं तर याचं कोणत्या प्रकारे आपण टेस्टेड लॅबोरेटरीमध्ये करत नाही. मात्र त्या व्यक्तीचं ह्युमन बिईंग कसं आहे, त्याचं ह्युमन बिहेवियर कसं आहे ते आपण याच्यामध्ये स्टडी करत असतो. सो नेक्स्ट पॉईंट, दॅट इज मिनिंग ऑफ इकॉनॉमिक्स. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ इकॉनॉमिक? Economics is a social science. The origin of the term economics lies in the Greek word that oikonomia, which means management of the household.
तर इकॉनॉमिक्स हा जो सोशल सायन्स, ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो, आपण बघितलं की नॅचरल सायन्स आणि सोशल सायन्स, तर त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हा सोशल सायन्स आहे. मग सोशल सायन्स म्हटलं की आपण काय म्हणतो, सो दॅट सोशल सायन्स इज रिलेटेड टू द ह्युमन बिहेवियरल, psychological problem and sociological problem. So it's related to the social science, that is the economics, and this origin of the economics lies in the Greek word that is oikonomia. म्हणजेच याच्यामध्ये इकॉनॉमिक्स हा वर्ड ग्रीक वर्ड आहे जो ओकोनॉमिया यावरून तयार झालेला आहे आणि इट मीन्स management of the household. It means that the management of the household, so it is the economics, and economics is referred to the queen of the social science by Paul Samuelson. Economics deals with the economic aspect of human behavior, and it deals with how human beings satisfy unlimited deals with the how human beings satisfy unlimited wants with limited means. The economics it refers as the queen of the social science. त्याला आपण क्वीन ऑफ द सोशल सायन्स असं म्हणतो. बाय पॉल सॅम्युएल्सन यांच्या मते आपण जे इकॉनॉमिक्स आहे त्याला आपण क्वीन ऑफ सोशल सायन्स म्हणतो, कारण इकॉनॉमिक्स हे डील्स कशाबद्दल करत असतो, तर ह्युमन बिहेवियरल करत असतो. त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या ह्युमन बिईंग्स सॅटिस्फाय अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड मीन्स, म्हणजे आपल्या प्रत्येक ह्युमन बिईंग्सच्या ज्या वॉन्ट्स आहेत त्या अनलिमिटेड आहेत, मात्र आपल्याकडे जे मीन्स आहेत ते लिमिटेड आहेत. सो it means that economics deals with the human beings satisfy unlimited wants with a limited means. So let us understand the nature of economics with respect to some popular definition. So here we discuss about the definitions. So it is very important. So we know that our economic system, so here there are three types of economic system, that is capitalism, socialism, and also mixed economy. So here first theory, very important theory, that is a definition of Kautilya views in economics. So you know that Kautilya, ज्याला आपण चाणक्य आपण बोललेला आहे, कदाचित आठवत असेल तुम्हाला, शब्द गेला असेल, चाणक्य नीती. ओके, सो here is a Kautilya's views in economics. So अर्थ मीन्स वेल्थ अँड शास्त्र मीन्स सायन्स. वी नो दॅट अर्थशास्त्र, ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतोय त्यालाच आपण इकॉनॉमिक्सचा मराठीत अर्थ आहे अर्थशास्त्र. सो अर्थ मीन्स वेल्थ अँड शास्त्र मीन्स सायन्स. सो अर्थशास्त्र इम्प्लाइज द सायन्स ऑफ ॲक्वायरिंग अँड मॅनेजिंग वेल्थ. सो हियर रिमेंबर दॅट अर्थशास्त्र मीन्स इम्प्लाइज द सायन्स ऑफ ॲक्वायरिंग अँड मॅनेजिंग वेल्थ, म्हणजे याच्यामध्ये आपण सायन्ससुद्धा ॲक्वायर करतो आणि वेल्थसुद्धा मॅनेज करतो. सो दॅट इज कॉल्ड अर्थशास्त्र. इट मीन्स दॅट इज अ इकॉनॉमिक्स. सो अर्थशास्त्र इज अ treatise on political economy in its broadest sense. So here is a political economics. So it is a अर्थशास्त्र is a treatise on the political economic. So that is a broad sense. तर आपण त्याचे काही कीवर्ड बघूया की कौटिल्यचे व्ह्यूज जे आहेत कोणकोणते आहेत. सो आवर फर्स्ट की पॉईंट बेस्ड ऑन द कौटिल्य व्ह्यूज दॅट क्रुशियल रोल ऑफ द स्टेट ऑर गव्हर्नमेंट. म्हणजेच हे जे अर्थशास्त्र आहे ज्याला आपण इकॉनॉमिक्स म्हणतो याच्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑफ स्टेट अँड गव्हर्नमेंट ऑल्सो. सेकंड वन, फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ ॲज द मीन्स to ensure welfare of the state. So this economics is focused on the creation of wealth. म्हणजे इथं फोकस कशावर केला जातो इकॉनॉमिक्सचा, हा जो कौटिल्य व्ह्यू आहे तो फोकस कशावर करतोय, क्रिएशन ऑफ वेल्थ ॲज द मीन्स टू द एन्श्युअर वेलफेअर ऑफ द स्टेट. आणि याच्यामध्ये स्टेटचं वेलफेअर बघितलं जातं. त्याचप्रमाणे इट क्रिएट्स दॅट इज द वेल्थ. वेल्थ म्हणजेच काय, त्याला आपण म्हणतो मनी, त्याला आपण संपत्ती म्हणतो, त्याला आपण वेल्थ म्हणतोय, मनी. Third one, need for efficient administrative machinery for good governance. So in this Kautilya views that there is focus on creation of wealth as well as need for efficient administrative machinery. So for this purpose we need efficient administrative machinery for good governance. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह असे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरी लागणार आहे. फोर्थ वन, compilation of political ideas into अर्थशास्त्र. completion of political ideas म्हणजे याच्यामध्ये पॉलिटिकल आयडियाजसुद्धा अर्थशास्त्रामध्ये यूज केल्या जात आहेत. म्हणजेच कौटिल्य जो व्ह्यूज आहे ज्याला आपण अर्थशास्त्र असं म्हणतोय. सो हिअर इज
keywords related to the Arthashastra or Kautilya views, that is a crucial role of the state or government, and focus on the creation of wealth and need for effective administrative machinery, and also completion of political ideas of the Arthashastra. So here definition of economics. First, our definition of economics, that is Adam Smith's wealth oriented definition of economics. तर याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन 1, 2 ते 3 आपण डेफिनेशन बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्रत्येकाचे जे डेफिनेशन्स आहेत त्या कशाशी रिलेटेड आहेत. सो हिअर ॲडम स्मिथ्स वेल्थ ओरिएंटेड इकॉनॉमिक्स किंवा ओरिएंटेड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स, ज्याच्यामध्ये ॲडम स्मिथनी कशावर भर दिलेला आहे तर वेल्थ ओरिएंटेड, हे लक्षात घ्यायचं आहे. सो दिस इज अवर figure, that is 1.2, that is the Adam Smith photo is here. So classical economist Adam Smith, also regarded as the father of economics, has given the well oriented definition of economics, and out of its many literacy contribution to economics. तर याच्यामध्ये जो ॲडम स्मिथ आहे याला आपण फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हणतोय, आणि फादर ऑफ इकॉनॉमिक्स या बुक्समध्येच त्याने वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन लिहिलेले आहेत. So out of his many literacy, a contribution to economics, he is famous, very most famous for his 1776 piece of work, an inquiry into the nature and cause of wealth of nations. So here Adam Smith जो आहे याने 1776 मध्ये पीस ऑफ वर्क, त्याचं जे एक बुक आहे त्याच्यामध्ये ॲन इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन, तर त्याच्यामध्ये त्याने जे डेफिनेशन, त्याचे जे लिटरसी आहे त्याच्यामध्ये त्याने इकॉनॉमिक्सचं सायन्स ऑफ वेल्थवर जास्त डिफाईन केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे ॲडम स्मिथची जी थेरी आहे ती कशावर फोकस केलेली आहे ते आपण बघूया. सो कीवर्ड्स ऑफ ॲडम स्मिथ, that is first one, laissez-faire, that is non-intervention of the government. So laissez-faire, it means here non-intervention of the government. म्हणजे याच्यामध्ये ॲडम स्मिथची जी थेरी आहे ज्याला आपण वेल्थ ओरिएंटेड म्हणतोय त्याच्यामध्ये नॉन इंटरव्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट आहे. म्हणजेच याच्यामध्ये कोणत्या प्रकारे इंटरव्हेन्शन जे आहे गव्हर्नमेंटचं ते आपल्या याच्यामध्ये दिसून येणार नाही. कॅपिटल अँड वेल्थ ॲक्युम्युलेशन, तर यांनी भर कशावर दिलेला आहे, कॅपिटल अँड वेल्थ ॲक्युम्युलेशन. अँड नेक्स्ट वन, नेचर्स लॉ इन इकॉनॉमिक्स अफेअर्स, याच्यामध्ये याचं जे नेचर लॉ आहे रिलेटेड इकॉनॉमिक्स अफेअर ते यूज केलेलं आहे. अँड ऑल्सो डिव्हिजन ऑफ लेबर ॲज अन आस्पेक्ट ऑफ ग्रोथ थेरी. सो हिअर इन हिज लिटरसी ही यूज these 4 keywords, that is wealth oriented, that is a capital and wealth accumulation, nature's law, also use division of labor as the aspect of the growth theory. म्हणजे याच्यामध्ये या सर्वांचा विचार त्यांनी केलेला आहे. नेक्स्ट आपल्याला थेरी बघायची आहे ती प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल्स वेलफेअर ओरिएंटेड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. ही नावं जरा वेगवेगळी आहेत, नवीन आहेत, तुम्हाला ऐकायला जरा वेगळं वाटेल, पण हे ज्या थेरी आहेत ज्या आपण पहिला आता कौटिल्य व्ह्यूज बघितलं, त्याच्यानंतर ॲडम स्मिथ वेल्थ ओरिएंटेड इकॉनॉमिक्स आपण बघितला, तर थर्ड सेकंडवाले आहे ती प्रोफेसर अल्फ्रेड मार्शल. सो न्यू classical economics professor Alfred Marshall has given the welfare oriented definition of economics in the books entitled Principle of Economics, which was published in 1890. So here this is Alfred Marshall welfare oriented definition of economics, ज्याच्यामध्ये अल्फ्रेड मार्शल यांची थेरी आपण बघणार आहोत. तर ही जी थेरी आहे ती वेलफेअर ओरिएंटेड आहे आणि त्यांची डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स त्यांनी मेन्शन केलं. त्यांचं एक बुक आहे जे पब्लिश झालं होतं 1890 मध्ये, दॅट इज अ प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स. त्याच्यामध्ये त्यांनी कोण कशावर भर दिलेला आहे ते आपण बघूया. Economics is a study of mankind in the ordinary business of life. It examines that part of individual and social action which is closely connected with the attainment and the use of material requisites of well-being. तर याचं जे आहे ते
वेलफेअर ज्याला आपण कल्याण करणं म्हणतो आपण. मग इकॉनॉमिक्स ही जी त्याची स्टडी आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय यूज केलं आहे की स्टडी ऑफ मॅनकाइंड इन द ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ, जे आपलं ऑर्डिनरी बिझनेस ऑफ लाईफ आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्टडी केलेला आहे मॅनकाइंडचा. अँड ऑल्सो एक्झामाइन दॅट द पार्ट ऑफ इंडिव्हिज्युअल अँड सोशल ॲक्शन, याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल अँड सोशल ॲक्शनचं सुद्धा एक्झामाइन केलेलं आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. which is closely connected with the attainment and use the material requisite of well-being साठी जेवढं मटेरियल रिक्विजिट लागतं, अटेनमेंट लागतं, त्या सगळ्याचं इकॉनॉमिक्सच्या या स्टडीमध्ये अल्फ्रेड मार्शल यांनी यूज केलेलं आपल्याला दिसून येतं आहे. त्याचे कीवर्ड्स आपण बघू शकतो की यामध्ये जेव्हा अल्फ्रेड मार्शलनी स्टडी केला तर त्याच्यामध्ये स्टडी ऑफ ॲन ऑर्डनरी मॅन, इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स, स्टडी ऑफ मटेरियल वेलफेअर अँड इकॉनॉमिक्स इज नॉट सिम्पली स्टडी ऑफ वेल्थ. म्हणजेच आपण याच्या आधी बघितलं की ॲडम स्मिथने वेलफेअर ओरिएंटेड डेफिनेशन आपल्याला दिली, मात्र याने अल्फ्रेड मार्शलनी पुन्हा इकॉनॉमिक्सचा स्टडी केला तर त्याच्यामध्ये त्यांनी स्टडी केला एका ऑर्डिनरी मॅनचा. त्याचप्रमाणे इकॉनॉमिक्स म्हणजे त्यांनी स्टडी केल्यानंतर त्याला एक दिसून आलं की इकॉनॉमिक्स इज अ बिहेवियरल सायन्स. सो बिहेवियरल सायन्स मीन्स इट इज अ सोशल सायन्स अँड हिअर ऑल्सो ही स्टडी अबाउट द मटेरियल वेलफेअर अँड ऑल्सो ही स्टडी दॅट इकॉनॉमी इज नॉट सिम्पली अ स्टडी ऑफ वेल्थ. म्हणजे फक्त इकॉनॉमी हे स्टडी ऑफ वेल्थ नाही आहे तर ते मटेरियल वेलफेअर आहे, बिहेवियरल सायन्स आहे, हे त्यांनी प्रूव्ह केलेलं त्याच्यामध्ये दिसून येते. त्याच्यानंतर थर्ड थेरी आहे लायनेल रॉबिन्स स्केअरसिटी ओरिएंटेड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. सो या लायनेल रॉबिन्स what are they say? This is the most popular definition of economic, that is Robbins in his book entitled An Essay on the Nature and Significance of Economic Science published in 1932 mentions about the scarcity oriented definition of economic. तर लायन रॉबिन्स याचं जे बुक आहे त्याचं नाव आहे ॲन एसे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स. हे पब्लिश झालेलं 1932 आणि या बुक्समध्ये त्यांनी स्केअरसिटी ओरिएंटेड डेफिनेशन इकॉनॉमिक्सचा त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे, त्याचं स्टडी केलेलं आहे. सो अकॉर्डिंग टू द लायनेल रॉबिन्स, इकॉनॉमिक्स इज अ सायन्स विच स्टडीज ह्युमन बिहेवियर as a relationship between the ends and square means which have alternative uses. So here this Lionel Robbins study about the science and this science related to the human behavior. So here is a relationship between the ends and square means which have alternative use. म्हणजेच रॉबिन यांनी काय केलेलं आहे की इकॉनॉमिक्सचं स्टडी करत असताना की त्याच्या पण लक्षात आलं की इकॉनॉमिक्स इट इज अ सायन्स अँड इट इज रिलेटेड टू द ह्युमन बिहेवियर. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपला सोशल सायन्स यूज केलेला दिसून येत आहे. म्हणजे याच्यामध्ये रिलेशनशिप आहे, त्याच्यामध्ये रिलेशनशिप आपल्या एंड्समध्ये केलेलं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये सोशल सायन्स यूज केलेला दिसतो, म्हणजे ह्युमन बिहेवियर याच्यामध्ये येतं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी स्केअर मीन्स विच हॅव अल्टरनेटिव्ह यूज आणि त्याचा त्याने अल्टरनेटिव्ह यूज केलेला आहे. मग त्याचं कीवर्ड्स कुठले आहेत ते बघूया, की पॉईंट्स. सो वॉन्ट्स आर अनलिमिटेड, वी नो. सो दिस इज वॉन्ट्स, इट मीन्स इन अवर इकॉनॉमिक्स वॉन्ट्स म्हणजे याच्या आपण म्हणतोय आपल्या ज्या गरजा, बघा आपल्या गरजा भरपूर असतात. म्हणजे आपण आता 10th पास झालो की आपली एक महत्त्वाची गरज काय असते की आता ऑनलाईन क्लासेस सुरू झाल्यात, मग आम्हाला काय गरजेचं आहे तर मोबाईल. इवन ऑनलाईन स्टडी चालू होऊ दे अगर नको होऊ दे, पण आम्ही आता 10thला एवढे पर्सेंटेज काढले की मला एक मोबाईल हवा. ही जी आपली वॉन्ट्स जे आहेत ती महत्त्वाची आहे. सो हिअर आवर वॉन्ट्स आर अनलिमिटेड आणि ह्या वॉन्ट्स आपल्या काय असतात सारख्या वाढत जात असतात. बट मीन्स आर कम्पॅरेटिव्हली लिमिटेड. पण आपल्याला माहिती आहेत की मीन्स जे आहेत ते कम्पॅरेटिव्हली लिमिटेड आहेत, मात्र वॉन्ट्स आर अनलिमिटेड. वॉन्ट्स आर ग्रेडेबल्स ऑन द बेसिक ऑफ प्रायोरिटी. आणि मग याच्यामध्ये वॉन्ट्स आपल्या कुठल्या कंप्लीट करायचे त्याप्रमाणे आपण प्रायोरिटी कशाला द्यायची त्या पद्धतीने आपण त्या वॉन्ट्सचा आपण काय करत असतो पूर्ण करत असतो. मीन्स हॅव अल्टरनेटिव्ह यूज, मात्र मीन्सचं आपण अल्टरनेटिव्ह यूज करू शकतो, जरी नसेल तरी चालू शकतो. पण जे आपले वॉन्ट्स आहेत त्या आपल्या ग्रेडेबल ज्याची गरज आहे त्याच वॉन्ट्स आपण काय करतो त्याला प्रायोरिटी देऊन त्या आपण कंप्लीट करायचा प्रयत्न करत असतो. सो हिअर दिस कीवर्ड्स ऑफ रॉबिन्स डेफिनेशन. सो आता याच्यामध्ये आपण पूर्ण टॉपिकमध्ये आता काय काय बघितलं
तुमच्या लक्षात आलं असेल की डेफिनेशन इकॉनॉमिक्सच्या कुठल्या कुठल्या आहेत. ह्या इम्पॉर्टंट अशा डेफिनेशन्स आहेत ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक्सचा आपण कौटिल्य व्यू बघितलं, मार्शल अल्फ्रेड मार्शल यांचा आपण आपलं वेलफेअर ओरिएंटेड बघितलं, ॲडम स्मिथची कोणती डेफिनेशन बघितली तर वेल्थ ओरिएंटेड बघितली, आणि लास्ट जी आपण बघितली पॉलची, ज्याला आपण रॉबिन्सन पॉल असं म्हणतो आहे, तर यांच्यानुसार त्यांनी जी स्केअरसिटी ऑफ ओरिएंटेड डेफिनेशन आपण बघितली. ह्या अतिशय इम्पॉर्टंट अशा डेफिनेशन्स आहेत त्या इकॉनॉमिक्सच्या. तर यामध्ये तुम्हाला पुढच्या पण ब्रांचेस कुठल्या आहेत इकॉनॉमिक्सचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत.